एक महत्त्वाची बातमी, संतोष देशमुख हत्या प्रकरणातील नवी माहिती आता समोर आलेली आहे। अत्यंत महत्त्वाची बातमी आपण बघतोय। देशमुखांना मारहाण करताना आरोपींनी 15 व्हिडिओ काढलेले आहेत आणि 8 फोटो काढलेले आहेत। सीआयडीने आरोपी महेश केदारच्या फोनमधून हे व्हिडिओ आणि फोटो आता जप्त केलेले आहेत। 9 डिसेंबरला संतोष देशमुखांना 3 तास अमानुष मारहाण करण्यात आली होती आणि त्या संदर्भातले आता व्हिडिओ समोर आलेत। सीआयडीच्या आरोपपत्रामध्ये मारहाणीच्या व्हिडिओचा तपशील मांडण्यात आलेला आहे। अत्यंत महत्त्वाची बातमी आपण बघतोय। देशमुख हत्या प्रकरणासंदर्भातली महत्त्वाची अपडेट आहे। देशमुखांना मारहाण करताना आरोपींनी 15 व्हिडिओ काढले होते आणि 8 फोटो देखील काढले होते। कृष्णा सोनारवाडकर माझे सहकारी आपल्याला सविस्तर माहिती देतील। कृष्णा, सुमित, आपण पाहतो की संतोष देशमुख हत्या प्रकरणात जे आरोपपत्र सीआयडीने दाखल केलेलं आहे त्या आरोपपत्रातून हे सगळे खुलासे होताना पाहायला मिळत आहेत। ज्यावेळेला 9 डिसेंबरला संतोष देशमुख यांचं अपहरण करून निर्घृणपणे त्यांची हत्या करण्यात आलेली होती, त्यावेळेला आरोपींनी संतोष देशमुखांना अमानुष मारहाण होत असताना जवळपास 15 व्हिडिओ आणि 8 फोटो काढलेले होते आणि हे सगळे फुटेज जे आहेत ते आरोपी महेश केदारच्या फोनमध्ये त्यांना आपल्या काढून ठेवलेलं होतं, ज्यामध्ये सुदर्शन घुले, प्रतीक घुले, जयराम साठे आणि महेश केदार हे सगळे संतोष देशमुख यांना अमानुषपणे मारहाण करताना पाहायला मिळते। त्यांच्या हातामध्ये वेगवेगळी शस्त्र आहेत आणि त्याचं सगळं चित्रीकरण महेश केदारनं आपल्या फोनमध्ये करून ठेवलेलं होतं। त्याचं अगदी डिटेलमध्ये वर्णन जे आहे ते सीआयडीनं आपल्या आरोपपत्रामध्ये केलेलं आहे, ज्यामध्ये 15 व्हिडिओ आरोपींनी काढल्याचं आपल्या फोनमध्ये म्हणण्यात आलेलं आहे। शिवाय 8 फोटो सुद्धा त्याच्या फोनमध्ये मिळालेले आहेत आणि या सगळ्याचा तपशील सीआयडीनं आरोपपत्रामध्ये जोडलेला आहे। नक्कीच, धन्यवाद तुम्ही दिलेल्या सविस्तर माहितीसाठी।